चला तर अगदी ठेल्यावरची चव असे हे चाऊमिन बनवूया किंवा मग व्हेज हक्का नूडल्ससुद्धा आपण याला म्हणतो। तर या प्रकारे जे आहे अजिबात स्टिकी न होणारे आणि अर्धा तास मोकळे राहणारे असे हे व्हेज हक्का नूडल्स। चला तर आपण बनवायला सुरुवात करूया। तर इथे जे आहे मी एक मोठं टोप घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे। पाणी छान उकळलं की त्यामध्ये 1 चमचा मीठ घातलं। आता मीठ घातलं, जेवढे आपल्याला नूडल्स बनवायचे आहेत तेवढे मी अशा पद्धतीचे जे आहे हक्का नूडल्स घेतलेले आहे, ते थोडेसे जाड असतात ते नूडल्स या ठिकाणी मी घेतलेले आहे। तर सर्व नूडल्स जे आहे मी पाण्यामध्ये घालून घेतलेले आहे आणि छान आपण 2 ते 3 मिनटं शिजवून घेऊया। आता शिजवायचे म्हणजे खूप जास्त नाही शिजवायचे, फक्त आपल्याला 80 ते 90% शिजवायचे आहे। बाकीचे 10-20% जे आहे आपण सॉसेसच्या मध्ये जेव्हा कोटिंग करणार आहोत किंवा मग व्हेज हक्का नूडल्स बनवणार आहोत तेव्हा आपण त्यामध्ये तेवढे ते शिजले जातील। इथे जर आपण 100% किंवा 100% शिजवून घेतले तर तिथे जे आहे ते स्टिकी होण्याची सुद्धा शक्यता असते। तर अशा प्रकारे जे आहे खाली वर करत नूडल्स जे आहे छान पद्धतीने शिजवून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता पाण्याचं प्रमाणसुद्धा अतिशय परफेक्ट असं झालेलं आहे। खूप जास्त पाणीसुद्धा या ठिकाणी घेतलेलं नाही मी, जितकं पाणी आपल्याला आवश्यक असेल तितकंच पाणी या ठिकाणी घेतलेलं आहे। आता नूडल्स जे आहे आपले शिजलेले आहे, पण आपण ते कसे ओळखायचे, तर यातले जे आहे एक नूडल्सची काडी घ्यायची, अशा प्रकारे तुटले की इतकेच आपल्याला जे आहे नूडल्स या ठिकाणी शिजवायचे आहे। आता नूडल्स जे आहे छान असे काढून घेऊया। इथे एक चाळणी घेतली, चाळणीच्या खाली एक बाउल घेतलं होतं, म्हणजे नूडल्स जे आहे वरती राहतात आणि पाणी खाली येतं। त्यानंतर 2 ते 3 चमचे जे आहे या ठिकाणी तेल घालायचं आहे आपल्याला नूडल्सवरती। म्हणजे काय होतं, नूडल्स जे आहे ना चिकट न होता अतिशय मोकळे राहतात। त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे आपल्याला 100% करायची आहे। त्यानंतर इकडे जे आहे काही भाज्या कट करून घेतल्या, म्हणजे मीडियम साईजचा कांदा, मीडियम साईजची शिमला मिरची, थोडीशी कोबी आणि 2 गाजर। तर अशा पद्धतीने उभे कट करून घेतलेले आहे। त्यानंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा जो आहे तो ठेचून घेतला। कढई तापायला ठेवली, त्यामध्ये 2 पळी तेल घातलं। तेल छान तापलं की त्यामध्ये आलं लसूण जे आपण कुटून ठेवलेलं होतं ते घालून घेऊया। गॅसची फ्लेम हाय ठेवायची। आपल्याला पूर्ण चायनीज जे आहे हाय फ्लेमवर करायचं आहे, कारण चायनीज जे आहे हाय फ्लेमवरच केल्यावर छान लागतं। तर 1 मिनटं जे आहे आलं लसूण छान परतवून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये जे आहे एक मीडियम साईजचा कांदा घातलेला होता कट केलेला, तो घातला। 1 मिनिटभर कांदा छान प्रकारे रोस्ट करून घेतला। त्यानंतर सर्व भाज्या ज्या आहे एकसोबतच घालून दिल्या। आपल्याला भाज्या ज्या आहे खूप या ठिकाणी शिजवायच्या नाही, फक्त 1 ते 2 मिनटं जे आहे आपल्याला टॉस करून घ्यायचे आहे, म्हणजे हलका जो कच्चापणा आहे तो भाज्यामध्ये राहिला पाहिजे। त्यानंतर आता सॉसेस घालूया। तर इथे जे आहे ग्रीन चिली सॉस घातलं 2 चमचे, त्यानंतर रेड चिली सॉससुद्धा 2 चमचे घालून घेतलं आणि हे दोन्ही सॉसेसला बॅलन्स करण्यासाठी टोमॅटो केचप किंवा मग टोमॅटो सॉस घालून घेतलं। इथे जे आहे मी सोया सॉसला थोडंसं अवॉइड केलेलं आहे, तुम्ही हवं तर सोया सॉस किंवा मग ऑरेगानो अशा प्रकारचं घालू शकता। त्यानंतर जे आहे छान असं सॉसेसला मिक्स करून घेतलं आणि छान असं बाइंडिंग झालेलं आहे तयार। त्यानंतर आपले जे नूडल्स होते जे आपण तेलामध्ये मिक्स करून ठेवले ते घालून घेतले आणि हे बघा अजिबात स्टिकी झालेले नाही। एक मोकळा नूडल्स जो आहे आपला तशाच आहे। त्यानंतर सर्व नूडल्स जे आहे घालून घेतले आणि छान असं मिक्स करूया। सर्व सॉसेसमध्ये जे आहे नूडल्स व्यवस्थित कोट झाले ना की तेव्हा जे आहे आपल्याला छान अशी चव लागते किंवा मग ठेल्यावरची चव येते। आता इथे जे आहे अजिबात मीठ नाही घालायचं, कारण सॉसेसमध्ये मीठ असतं। त्यानंतर आपण जे आहे नूडल्स शिजवताना मीठ घातलेलं होतं, तुम्हाला जर वाटलं की थोडंसं घालावं तर चिमूटभर मीठ तुम्ही घालू शकता। त्यानंतर जे आहे छान असं मिक्स करून घेतलं, सॉसेसमध्ये कोट करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे जे आहे आपले मार्केट स्टाईल किंवा मग ठेल्यावरचे असे हे चायनीज हक्का नूडल्स किंवा मग चाऊमिन जे आहे तयार आहे। चला तर मग चाऊमिनची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या रेसिपीजची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील, छान रेसिपीज पाहायला मिळेल।